आशियातले शेअर बाजार सावरले. जपानचा निके, दक्षिण कोरियाचा कॉस्पी निर्देशांक वधारला. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियातील शेअर बाजारही सावरले. अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांची चीनवरती आणखी 50% आयात शुल्काची घोषणा. चीनी मालावरती आता अमेरिकेमध्ये एकूण 84% आयात शुल्क लागू. जशास तसं उत्तर देण्याचा चीनचाही इशारा. रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरामध्ये आणखी 0.5% कपात करण्याचा तज्ज्ञांचा अंदाज. उद्या द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार. सर्वसामान्यांना मोठा झटका. आजपासून घरगुती वापराचा गॅस 50 रुपयांनी महागला. उज्ज्वला योजनेतील सिलेंडरही 50 रुपयांनी महागले. विदर्भामध्ये अंगाची लाही लाही. अकोल्यात पारा सर्वाधिक 44 अंशांवर. नागपूर, अमरावती, बुलढाणाही तापला. पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार. 30 एप्रिलला पैसे जमा होणार. लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडेही लक्ष. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी आता माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा. निष्कर्षानंतर कारवाई संदर्भात निर्णय होणार. $22 कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महापालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस. तर कोणतंही डिपॉझिट घेऊ नका. महापालिकेची सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस. परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची आज पहिली सुनावणी. दोषी पोलिसांवरती कारवाईसाठी सोमनाथच्या आईची याचिका. औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवरती आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी. एकनाथ शिंदेंवरील विडंबना प्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी. सांगलीत माजी महापौर सुरेश पाटील यांचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद. केदार जाधवची क्रिकेटच्या मैदानातनं राजकारणात एंट्री. माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता करणार भाजपमध्ये प्रवेश. आयपीएलमध्ये घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा पराभव. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची मुंबईवरती 12 धावांनी मात. कृणाल पांड्याच्या 4 विकेट्स आणि हार्दिक तिलकची वादळी खेळी व्यर्थ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.